नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप तुम्ही खूप छान असाल सर्वजण. VP व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता बारामतीमध्ये असणारा पुनावाला पार्क या ठिकाणी. आल्यानंतर खरंच निसर्गाची किमया दिसून येते. या ठिकाणी तुम्ही कितीही जरी काम केलं तर तुम्हाला संध्याकाळी बागेमध्ये इथं यावंसं वाटतं. फॅमिलीसोबत तुम्ही येता, इथं मन रमवता. मग नक्की काय आहे त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. निसर्ग रम्य ठिकाण आहे खूप. बारामतीमध्ये पुनावाला पार्क, जुना पुनावाला पार्क या ठिकाणी आपण आता आलो आहे. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आपण जाऊया वेळ न करता. बघा, या ठिकाणी आल्यानंतर समोर आपल्याला पक्ष्यांचे बॅनर दिसतात की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. आणि खूप छान संदेश दिला आहे. आपले पक्षी आपले मित्र, हा सुतार पक्षी आहे. ह्या गोष्टी बघू शकता तुम्ही. सुतार पक्षी काय करतो ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा समोरचा एक बॅनर आहे, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे चिमणी. रेग्युलर दिसणारी आपल्याला चिमणी जी आहे तर ते पण तुम्ही बघू शकता. चिमणी काय करते, घरासमोर दगडी कुळामध्ये पाणी व धान्य ठेवून त्याचे संवर्धन करते. ह्यातनं मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यानंतर आहे सूर्यपक्षी. सूर्यपक्षी पण बघू शकता. अशा प्रकारे सूर्यपक्षी आहे दिसायला. तर हा काय करतो, मोठ्या शहरामधील बागांमध्ये तसेच जंगली भागात हा अनेकदा दिसतो. आपल्या इथं हा कमी आहे. हा सूर्यपक्षी आज गर्दी कमी आहे. आज वातावरण थोडंसं ढगाळ असल्यामुळे लोक इथं आले नाहीत, नाहीतर हा पार्क पूर्ण अख्खा गच्च भरून जातो. चला जाऊया आपण. या ठिकाणी फोटोशूट वगैरे खूप छान निघतात. मॉर्निंगमध्ये पण तुम्ही येऊ शकता फोटोशूट काढायला, संध्याकाळी पण येऊ शकता. असे बसण्यासाठी चांगली सुविधा केलेली आहे. त्यानंतर हा इथं बघू शकता तुम्ही झाडे वगैरे. या साईडला अशी बसण्याची सुविधा वगैरे आहे. झाडे वगैरे लावले आहेत, बघू शकता. त्यानंतर लहान मुलांना किडसाठी खेळायला पण इथं खूप छान सुविधा केलेल्या आहे. ते पण आपण बघणार आहे. हे बघा झाड कशा प्रकारचं आहे. खूप युनिक पद्धतीचं झाड आहे. हे माहीत नाही कशाचं आहे. याही ठिकाणी चष्मेवाला असा एक प्रकारचा पक्षी आहे. बघा किती युनिक नाव आहे, चष्मेवाला. तर हा काय करतो, वड, पिंपळ व फुले येणाऱ्या झाडावरील कीटक, फळे व मकरंद खाताना दिसतात. डोळ्यांच्या कडेला चष्मा लावल्यासारखा दिसतो म्हणून याला चष्मेवाला म्हणतात. बघा पक्षी बघू शकता. हा त्यानंतर नेक्स्ट पक्षी आहे घार. घार तर सगळ्यांना माहीतच असेल. घार काय करते, तर बघा ही घार आहे. उंच आकाशामध्ये जी विहार करते, तर तिला ती घार असते. तर ती खालून चालत नाही, ती उंच खूप उंच आकाशात जाते आणि विहार करते.
इथला जो पार्क आहे, इथली जी झाडं आहेत ह्याची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्याबरोबर गवत वगैरे सारखं काढलं जातं, इथली काळजी घेतली जाते. त्या गोष्टी आहेत. आपण जाऊया. किड्स पार्क म्हणलं की लहान मुलांना किड्स आवडतं. मग आता किड्स ठिकाणी काय काय किड्स आहे, लहान मुलांना खेळणारे काय काय साहित्य आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर लहान मुलांचा आवडीचा विषय असतो किड्स. फॅमिलीसोबत जी लहान मुलं आहेत चल ये का सरकोंडे खेळ. तुझा फोटो काढतो मी. चल इकडे. हो किती या. हा या चल. चल या ये. तुझं नाव काय. नाव नाही सांगितलं मला तू. आरवी नाव सांग. आरवी. आरवी ना. आरवी. बघा किती गोंडस विद्या आहे, बघू शकता तुम्ही. मग तो तुम्हाला ते काय आवडलं माहिती आहे का. 2 शिंडे आवडले बघा. कसं आहे 2 शिंडे बघा किती छान आहे बघा. कसं असायचं. ठीक आहे चला. सगळ्या मिळून छान वाटलं. या ठिकाणी फॅमिली आनंद घेत आहे. पाहू शकता कशा प्रकारे. तुझं नाव काय. सर्वेश. तू कितवीला आहे आता. तू कोणत्या क्लासमध्ये आहे सर्वेश. हां LKGला आहे का. अच्छा. ABCD म्हणता येते तुला. मन बरं ABCD. वाव किती छान. आणि तू सकाळी उठल्यानंतर टीट करतो का. टीट करतो नक्की. आणि दूध पितो का चहा पितो. काय पितो सांग ना. मित्रांनो नक्की या फॅमिलीला घेऊन पुनावला पार्क या ठिकाणी. फॅमिलीसोबत पण थोडासा टाईम घालवला ना तर छान वाटतं. लहान मुलांनाही किड्स खेळायला त्यांनाही थोडंसं वेगळं वाटतं. हा पक्षी आहे छोटा राखी वटवट्या असं या पक्षीचं नाव आहे. बघू शकता किती पक्षी छान आहे दिसायला. त्यानंतर हा एक काय कुठं आढळून येतो त्या गोष्टी तर त्यांनी सांगितलेल्या आहेत. याही ठिकाणी CCTV कॅमेरा लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरा लावलेले आहेत. त्या कॅमेऱ्यावरती वॉच ठेवला जातो. जे CCTV कॅमेरा आहेत त्या ठिकाणी वॉच ठेवला जातो. लहान मुलं वगैरे खेळतात सेफ्टीसाठी. डान्स कर.
उड्या मार जम 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 व्हेरी गुड जम जोरात जोरात दुनियात तर चला आपण आता निघतोय इथनं. चला काका नमस्कार. हा घुबड आहे पक्षी. वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं सांगितलेली आहेत. घुबड बघू शकतो तुम्ही घुबड. आणि हा कुठं आढळतो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबरोबर ही माळ टिटवी ही रानामध्ये आढळते. सहसामध्ये रानामध्ये तुम्हाला ही आढळून येतो हा पक्षी टिटवी. त्यानंतर गरुड, यानंतर आहे मैना पण बघू शकतो. काय मित्रांनो, आपण आहे ना सर्व पक्षी विसरून गेलेला आहे. आपल्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला पक्ष्यांची नावं पण माहीत नाही किंवा ते पक्षी आढळून येत नाही. हा आहे कवळा. तर भरपूर कवळे असायचे पहिले, पण आता तर कवळा दिसत पण नाही आहे. तर चला मित्रांनो,